आता जे आपण ग्रीन हार्वेस्ट आणि बाकीचे खतं जे मिक्स करून ठेवलेले आहेत हो. ते कुठले कुठले सगळे खतं एकत्र केलेत आणि तुम्ही हे जे मिक्स केलंय ते का मिक्स केलंय त्याबद्दल थोडंसं अर्ध्या मिनिटात माहिती द्या. ते ग्रीन हार्वेस्टमध्ये याच्यासाठी मिक्स केलं की रासायनिक खताचं चिलेशन होते बर. आणि ते लवकर पिकाला लागू होतं. ओके. तर काय काय मिक्स केलं त्यामध्ये? त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन हं, 10-26-26 हं. यारामेला कॉम्प्लेक्स ओके. आणि याच्यामध्ये आपलं हे पॉलिसल्फेट. पॉलिसल्फेट. हां टोटल हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे. हो. बरं, ते वापरणार कधी तुम्ही हे? आता हे 2 दिवसानंतर वापरणार टरबूज पिकासाठी. बेडमध्ये हो. एकरी 8 बॅग ग्रीन हार्वेस्टची एकरी 8 बॅग ग्रीन हार्वेस्ट, आणि त्याच्यामध्ये रासायनिक खत. त्याच्यामध्ये रासायनिक खतं मायक्रोन्यूट्रॉन यारामिला कॉम्प्लेक्स वगैरे सगळं ते टाकलेलं आहे. ओके. स्पेशल पण आणलं वाटतं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल पुन्हा टाकता वेळेस मिक्स करायचे. टाकतोच मिक्स करणार. टोटल किती बॅग आणले ग्रीन हार्वेस्ट आणि एकरी किती वापरता तुम्ही? पपईसाठी पण भरपूर वापरला वाटतं. हो हो. हं. किती वापरता एकरी? एकरी 8 बॅग. एकरी 8 बॅग हो. स्पेशल आणि साधं हो 4-4 बॅग. 4-4. ओके. बरं, काय अनुभव आपला तुमचा ग्रीन हार्वेस्टचा? ग्रीन वेस्ट हा वापरल्या पिकाला हिरवेगारपणा, मालाला शायनिंग जास्त दिसून येते. ओके. किती वर्षाला वापरता तुम्ही? हे आम्ही 2 वर्ष झालो वापरतो. 2 वर्षाला वापरता. बरं, ठीक आहे. आता टरबूज किती व्हायला लागलं आपलं? 3 एकर. 3 एकर. जाऊ आपण बेड बघूया. चला. ओके. अशी लांबी किती? 850 फूट. मग आता 850 मध्ये कसं 2 भाग केलेत का 3 केलेत? नाही ह्याच्यात 3 करायचे. 3, हा 3च पाहिजेत. कारण 400 म्हणलं तरी बी शक्य नाही. नाही असं हा. 3 करायचे. आता याच्यामध्ये ते पूर्ण मिक्स केलेलं मटेरियल तुम्ही याच्यामध्ये वापरणार की पूर्ण बेडवर जाणार. बेडवर जाणार, नंतर मल्चिंग येणार त्यावर? याच्यावर मल्चिंग. हं. ठीक आहे. मल्चिंग आल्यानंतर व्यवस्थित भिजून घेणार. भिजविल्यानंतर लागवड केल्या जाईल वापशामध्ये. हं. ठीक आहे.